करावा. यानंतर आपल्या प्रभारी आपले जिल्हा परिषद उमेदवार दीपाली समता गणेश मंडळाचे अध्यक्ष अशोक माने यांनी करावा. जिल्हा परिषदेत मला कमीत कमी 90% मतदान करू एवढेच मी करतो. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोटे गावामध्ये घेतलेल्या सभेनिमित्त उपस्थित आदरणीय संजयजी पवार, आदरणीय अशोक भाऊ पवार, सुधीर भाऊ पवार, आदरणीय अधिकराव अण्णा, कार्यक्रमाला उपस्थित गंगाराम पवार, गणेश पवार, सतीशराव पवार, मनोज पवार, अशोकरावजी माने, कार्यक्रमाला उपस्थित संभाजीराव पवार, बाळासाहेबजी, दिलीपराव पवार दादा, माजी सरपंच दिलीपराव पवार, जगदीशराव पवार, राजेंद्र पवार, माझ्याबरोबर आलेले आपले नेते आदरणीय माणिकरावजी पाटील साहेब, कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार दीपालीताई पाटील, पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार संतोषराव माने, मुंड्याचे सगळ्यांचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय राजी मामा, आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आपल्या गावामध्ये प्रचार सभा आयोजित केलेली. मागच्या कालावधीमध्ये अनेक विकास कामांच्या बाबतीमध्ये आपण गाव म्हणून माझ्याकडून मागणी केली. मी आपला विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून जिथं शक्य तेवढी मदत आपल्या गावातली विकास कामं करण्याच्या बाबतीमध्ये करायचा प्रयत्न केला. खरं तर ह्या गावानी आमच्यावर बरंच प्रेम केलेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीला खूप मोठं सहकार्य आपल्या गावानी मला केल्यामुळं आज मी विधानसभेमध्ये निवडून जाऊ शकलो. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून आपल्या गावाला भरभरून निधी देण्याच्या बाबतीमधलं काम आम्ही मागच्या कालावधीमध्ये केलं. हे काम करत असताना गावातल्या लोकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन, गावातल्या लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन स्थानिक नेतृत्वाने सूचना केलेल्याप्रमाणे आपण निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आपण आपल्या गावामध्ये अंतर्गत रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ग्रामविकास खात्याच्या 25-15 योजनेमधून 10 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये विधानसभेचा सदस्य होण्यापूर्वी आपण 25-15 योजनेमधनं 8 लाख रुपयाचा निधी हा तुमच्या स्थानिक जे काही आपले अंतर्गत रस्ते असतील ते रस्ते पूर्ण करण्यासाठी आपण दिला. मुस्लिम समाजासाठी शादीखाना बांधण्यासाठी आपण अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून 10 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पण अजूनही येताना मी बघितलं तर शादीखाना आपला पूर्ण झालेला मला दिसत नाही. अजून पैसे पाहिजे असले तर सांगा, अजून पैसे आपण देऊ, पण तो शादीखाना पूर्ण झाला पाहिजे. त्यामुळे गाव स्वरूपी आपण मला मागणी करा. आपण जर का मागणी केली तर आणखीन पैसे देऊ, कारण तो शादीखान्याची अजून भिंत वगैरे पूर्ण झालेली दिसत नाही. त्याचबरोबर आपण पानंद रस्त्यांसाठी 60 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी जल जीवन मिशन टप्पा क्रमांक 2 मधून महाराष्ट्र सरकारच्या पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून 3.5 कोटी रुपयाचा निधी हा आपल्या गावाला मंजूर झालेला आहे. मागासवर्गीय वस्तीमध्ये सोलर हायमास दिवे बसवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेमधून 30 लाख रुपये मंजूर आहेत. त्या खात्याला त्या योजनेसाठी अजून पैसे यायचे. ते पैसे आले की मग तो सोलार हायमास उभा होईल.
मंजुरी आपली झालेली आहे. त्याचबरोबर दत्त कॉलनीमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना 25-26 मध्ये आपण 8 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. गोटे येथील जिल्हा प्राथमिक शाळा 5 नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी 76 लाख रुपयाचा निधी हा जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मंजूर आपण केलेला आहे. अंतर्गत रस्त्याच्या सुधारणेसाठी कोयना भूकंप निधीमधून 8,82,000 रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. कृष्णा नदी काठच्या दफनभूमीसाठी वॉल कंपाऊंड करण्यासाठी 10 लाख रुपयाचा निधी अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून आपण मंजूर केलेला आहे. आणि कृष्णा नदीच्या काठी दफनभूमीसाठी वॉल कंपाऊंड करण्यासाठी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. शिवाजीनगर अंतर्गत रस्ता सुधारण्यासाठी 8 लाख रुपयाचा निधी जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर केलेला आहे. असं एकंदरीत 6,05,00,000 रुपयाची विकास कामं ही प्रत्यक्ष गोट्यामध्ये चालू आहेत. आणि ही कामं निश्चित स्वरूपी ज्या वेळेला पूर्ण होतील त्यावेळेला गावातल्या मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधेच्या अडीअडचणी या दूर झालेल्या आपल्याला बघायला मिळतील. आपलं गोटे गाव हे कराड शहराच्या जवळ असणारं गाव आहे. कराड शहराचं उपनगर म्हणून वारुंजी असेल, गोटे असेल, ह्या 2 गावांकडे जास्ती पाहिलं जातं. त्यामुळे ह्या परिसराचा उल्लेख निमशहरी परिसर किंवा पेरी अर्बन एरियामध्ये आपला समावेश होतो. त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये शहरामध्ये जसा विकास होतो त्या पद्धतीचा विकास या परिसरामध्ये होणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ग्रामपंचायतीने अधिकचं काम आता केलं पाहिजे की ह्या परिसराला आणखीन चांगलं आपल्याला कसं करता येईल. अंतर्गत रस्तेच नाही, गावाला येणारा जोड नसताच नाही, त्याबरोबर कॉलनीमधले अंतर्गत रस्ते हे देखील आपल्याला चांगले कसे करता येतील. आणि थोडंसं आपलं विस्तारित गावठाण आहे की आपलं गावठाण एका ठिकाणी आहे, मूळ गाव एका ठिकाणी आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गावठाण आणि मूळ गाव ह्याला जोडण्यासाठी देखील व्यवस्था तुम्हाला करणं गरजेचं आहे. आपल्या गावची प्रमुख समस्या आहे की आपल्या गावठाणामध्ये स्थलांतरित झालेले जे लोक आहेत त्या लोकांना 7/12च्या वरच्या अनेक अडचणी या मागच्या कालावधीमध्ये तुम्ही माझ्या कानावर घातलेल्या आहेत. त्यामुळं आपण महसूल विभागाकडे भविष्य काळामध्ये मागणी करूया की 7/12वर आपल्या लोकांची नावं नसल्यामुळे आपल्या लोकांना कर्ज काढता येत नाही आणि त्यामुळे आपल्या लोकांना खूप अडचणीला सामोरे जावं लागतं. प्रत्यक्ष जमीन अलॉटमेंट झालेली आहे, 7/12वर नाव नाहीये. 7/12वर नाव नसल्यामुळं आपल्याला स्वतःच्या घरासाठी, स्वतःच्या गाडीसाठी, स्वतःच्या व्यवसायासाठी कर्ज पाहिजे असेल तर बँकांकडनं, वित्तीय संस्थांकडनं आपल्याला कर्ज मिळत नाही. तो सुद्धा प्रश्न आपण भविष्य काळामध्ये निश्चित स्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू. भारतीय जनता पार्टीच्या सरकारने मागच्या 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं ही देशामध्ये केलेली आहेत, राज्यामध्ये केलेली आहेत. वैयक्तिक स्वरूपाच्या अनेक योजना या राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करते. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये देखील बांधकाम कामगार योजना मोठ्या प्रमाणावर आपण राबवली. असंख्य माता भगिनींना देखील ह्या योजनेचा फायदा होताना आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि मला असं वाटतं की आपण शहराच्या सारखे निकष जर का गावामध्ये लावले तर गावामध्ये ड्रेनेजची सुविधा चांगली करण्यासाठीचा प्रयत्न हा भविष्य काळामध्ये तुम्ही करणं गरजेचं आहे. तर ह्या गावामध्ये ओपन ड्रेनेजेस भविष्य काळाच्या दृष्टीनं काही चांगले नाहीत. हे ओपन ड्रेनेजेस हे आपल्याला अंडरग्राऊंड करावे लागतील आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम ही आपल्याला आपल्या गावामध्ये उभी करणं गरजेचं आहे. अलीकडच्या काळामध्ये आपल्या गावचा आणि माझा जवळचा संपर्क येत असल्यामुळे असंख्य सरकारच्या योजना इथं पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याबरोबर आरोग्यविषयक योजना या गावामध्ये पोहोचवण्यासाठी देखील आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्यामुळं आयुष्मान भारतचे कार्ड इथं वाटप करण्याच्यासाठी सुद्धा आम्ही सगळ्यांना विनंती केलेली आहे. आणि त्याबरोबर MPJYची जी योजना आहे, महात्मा फुले जन आरोग्य योजना, त्याचं कव्हर सरकारने वाढवलेलं आहे. म्हणजे 5 लाख रुपयेपर्यंतचा विमा हा त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्याला मिळू शकतो. म्हणजे आयुष्मान भारत आणि MPJY म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना याच्यामधून प्रत्येकी 5-5 लाख रुपये प्रति व्यक्ती आपल्याला सरकारकडून मिळू शकतात. आणि त्यामुळं आपल्याला हॉस्पिटलमध्ये खर्चच करायला लागणार नाही, सगळे पैसे हे सरकारकडनं मिळू शकतात. लोकांचा फायदा या सगळ्या योजनेच्या माध्यमातून निश्चित स्वरूपी होऊ शकतो. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की प्रमोदजींचं अतिशय चांगलं काम मागच्या अनेक वर्षापासून या संबंध परिसरामध्ये आहे.
संतोषरावांची तर उमेदवारी सगळ्या आपल्या लोकांनी मागूनच घेतलेली आहे की संतोषरावांना इथून पंचायत समितीसाठी उमेदवारी आपण द्यावी. त्यामुळे सारासार विचार करून दाजी मामांची चर्चा करून 2 उमेदवारांमधला समन्वय करून आपण ती उमेदवारी दिलेली आहे. आपले दोन्ही उमेदवार अत्यंत चांगले आहेत, उच्च विद्याविभूषित असे उमेदवार आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या 5 तारखेला आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय दीपालीताईंना जिल्हा परिषदेसाठी मतदान देऊन भरघोष मताने विजय करूया आणि पंचायत समितीसाठी आदरणीय संतोषरावला भरघोष मताने विजय करूया. बाबांनी येऊन जे काय आपल्याला सांगितले त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी कमवाचं काम करायचं आहे आणि घरोघरी कमल फुलवायचं आहे आपल्याला. आणि त्या दोघांना आपण भरघोस मताने निवडून आणायचं आहे. त्यासाठी बाबा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. आणि आज आपल्याला वेळ बराच झाला आहे. मुस्लिम समाजाचा मेळावा आहे तर फन हॉटेलला, त्यासाठी आपल्याला आता वेळ भरपूर झाला आहे.